ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटली आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। केबल तुटल्यामुळे बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि 2 वरची सेवा ठप्प झाली। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही जवळपास 15 मिनिटांना उशीर आहे। वसई विरार नालासोपारा स्थानकात प्रचंड मोठी गर्दी झाली आहे। सकाळी कामावर जाणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल या सगळ्या विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे झाले। बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये ओव्हरलोड वायर तुटल्यामुळे नालासोपारा विरार रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झालेली आहे। सध्या मी विरार रेल्वे स्थानकावरती आहे। आपण पाहू शकता त्या ठिकाणी प्रवाशांची जी मोठी गर्दी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सकाळी जे कामावर जाण्याच्या चाकामुळे यांना मोठा फटका बसलेला आहे। काय सांगाल, कुठे जायचं तुम्हाला आणि किती वेळ झाला? भेंडरला जायचंय, इकडे अर्धा तास झालं उभी आहे, गाड्या 15 ते 20 मिनिटं लेट आहे आणि आम्ही गर्दी फार आहे, गाडीला चढू शकत नाही। इतर आपल्या सोबत नागरिक आहेत, कहाँ जाना है? मुझे भी बांद्रा जाना था कोर्ट में, लेकिन अभी इतना गाड़ी लेट है और इतना ज्यादा भीड़ है कि मैं गाड़ी में चढ़ नहीं पा रहा हूँ। उसकी वजह से बहुत तकलीफ हो रही है। गाड्या प्रचंड लेट आहेत, त्यामुळे नागरिकांना फटका बसलेला आहे। मात्र आता बोरिवली येथील प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 हे या ठिकाणी बिघाड झाल्यानं रेल्वे स्थानक दोन्ही बंद असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेली आहे। आता रेल्वेचं जे काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।